इथं क्रॉस कंट्री जिल्हा लेवलची सैनिक शाळेत मुलींची स्पर्धा होती पळण्याची. आता सर्व मुली बूट घालून आल्या होत्या आणि मी माझ्या मुलींचा सहभाग घेत होता, 7-8 मुलींच्या वस्तीवरच्या. पायात चप्पल नाही, काही नाही, पण मला सहभाग घ्यायचा होता, त्यांना समाज दाखवायचं होतं काय असं. मग ते पुढचं उत्तर येईल तुम्हाला तिथं. त्या मुली पळाल्यानंतर आमचा नंबर येऊ शकत नाही, हे कोचवाले मुले, आमच्या सर्वसामान्य मुली पण पळाल्या. मग नंतर बऱ्याच मुली होत्या, 400-500 मुलींचा सहभाग होता, पूर्ण पुणे जिल्ह्यातल्या मुली आल्या होत्या. मग एक पालक आला, ती मुलगी 12वी का 13वी होती, ती खूप मोठ्याने रडत होती. म्हटलं काय झालं त्या पालकाला? म्हटलं रडते का ती? म्हणजे सर नंबर आला नाही. म्हटलं नंबरसाठी थोडं आपण सहभाग घेतो, आपलं काम काय आहे, स्पर्धेत उतरायचंय. यश अपयश हे वेगळं आहे ना, प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी आहे. मग माझ्या मुली बसलेल्या होत्या, त्यांना म्हटलं का रे मुलींनो, लढायचं का रडायचं? सर म्हणे लढायचं. मुली काय म्हटल्या? सर लढायचं. म्हटलं बाळा हे असं आहे, स्पर्धेत तुम्हाला सहभागी व्हावं लागेल, तुम्ही तुमचे प्रयत्न करा, यश आलं आनंद व्यक्त करा, नाही आलं आनंदही नाही दुःखही नाही. त्या मुलीने, आमच्या मुलीने ज्यावेळेस सांगितलं, मी म्हटलं ना मुलींना, 4थीच्या ज्या मुली होत्या माझ्या आणि 3रीच्या 7-8 मुली, लढायचं का लढायचं? सर म्हण लढायचं. मग ती जरा शांत झाली. म्हणजे पालकांनी मुलांच्या डोक्यावर अपेक्षांचं ओझं देऊ नये. माझं वैयक्तिक उदाहरण, माझी 2 मुलं आहेत. माझा पहिला मुलगा, मोठा मुलगा, तो जिल्हा परिषद शाळेत शिकला 4थी पर्यंत, 5वीला पुण्यात आला, अभिनवला शिकला, 11वी-12वी फर्ग्युसनला केली. अपेक्षांचं ओझं नव्हतं, तुला पटल ते तू कर, पण जे करशील ते मनापासून कर. मग भरपूर मार्ग आहेत ना, तुम्ही क्रीडामध्ये जाऊ शकतात, तुम्ही वकील होऊ शकता, तुम्ही डॉक्टर होऊ शकतात, भरपूर मार्ग आहेत. फक्त त्यांना समजून घेतलं पाहिजे मुलांना. तर काही नाही सर, माझा मुलगा फर्ग्युसनला होता, क्लास लावला, IIT बॉम्बेला त्याचं शिक्षण झालं, आम्ही कधी स्वप्नात पाहिलं नव्हतं. फक्त काय अपेक्षा ठेवायची, तू प्रयत्न कर आणि सक्सेस होऊ शकतो ही जाणीव मुलांमध्ये निर्माण करा. आणि अपयशाला त्याच्यात काय एवढं विशेष, अपयश येतच राहणार आहे, तुम्ही लढायचं काम आहे ना.